श्री स्वामी समर्थ. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी 1149 मध्ये छेली खेडे या गावात पंजाब मधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्म जागृती करून हिंदू समाजाची स्थापना केली. इसवी 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इसवी 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने, किंबहुना त्यापेक्षा सहस्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामीर्थ येथे चालू आहे.